सैफ अली खान हल्ला प्रकरणाचे 30 तास उलटलेत, हल्लेखोर अद्यापही फरारच आहे। हल्लेखोराला अटक करण्यात मुंबई पोलीस अपयशी ठरतात का, हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। मुंबई पोलिसांची 20 पथकं तैनात करण्यात आलेली आहे, तर गुन्हे शाखेची 8 ते 10 पथकं आरोपीच्या शोधात आहेत। सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आलेलं आहे, पण आरोपीला ताब्यात घेण्यात अद्यापही अपयश आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 20 पथकं तैनात केली जात आहेत हल्लेखोराचा शोध घेण्याकरता, तर गुन्हे शाखेकडून 8 ते 10 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत, तरी देखील आरोपीला ताब्यात का घेतलं जात नाहीये? निश्चितच एकूण 33 तासांपेक्षा जास्त अवधी हा सैफ अली खान यांच्या हल्ल्यावरती झालेला आहे। मात्र एकूण या ठिकाणी जो आरोपी आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे। मात्र या आरोपीला अद्यापही जेरबंद करण्यात आलं नाहीये। आरोपीची कोणतीही क्रिमिनल हिस्ट्री नसल्यामुळे अधिक अडचणी पोलिसांसमोर येत असल्याची माहिती समोर येते। मुंबई पोलिसांचे 20 पथकं आहेत, गुन्हे शाखेचे एकूण 8 ते 10 पथकं आहेत, एकूण 30 पथकं मुंबईभर पसरलेली आहेत। मात्र एक प्राथमिक अंदाज आलेला आहे, जे बांद्रा स्टेशन पर्यंत जी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली आहे यामध्ये हा जो चोर आहे तो वसई विरारच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली। त्यामुळे वसई विरार आणि पालघरच्या दिशेने सुद्धा गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांची पथकं ही रवाना झालेली आहेत। त्यामुळे युद्ध पातळीवरती या चोराचा शोध सुरू असला तरी अद्याप दुसरीकडे घरातल्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे। अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न हा मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडून होताना पाहायला मिळतो। लागवी निश्चित धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेला एकूण असे सविस्तर माहिती करता। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी पळालाय। चोरट्यानं वसई विरारच्या दिशेनं पलायन केलं अशी माहिती मिळतेय। हा चोरटा वांद्रे स्थानकातल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याचं वृत्त आहे। पोलिसांचा तपास सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा तपास देखील केला जातोय। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी लवकरच अभिनेत्री करीना कपूरचा देखील जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आरोपीचा सुगावा अद्याप न लागल्यानं आरोपी संदर्भात काही अधिक माहिती मिळते का, याकरता करीनाचा जबाब महत्त्वाचा आहे, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून देण्यात येते। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरण आणि या प्रकरणी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या पोलिसांनी देखील या व्यक्तींना आता ताब्यात घेतलंय। 2 व्यक्तींची वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू झाली आहे।